नाशिक कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली असतानाही माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा झालेला नाहीये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता कोकाटेंचाही राजीनामा झाला पाहिजे अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। सत्ताधारी आता विरोधकांची मागणी किती गांभीर्याने घेतात हे पाहावं लागणार आहे। पाहूया। धनंजय मुंडेंचा राजीनामा, कोकाटेंचा कधी? नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा देणार की नाही? माणिकराव कोकाटेंवरून विरोधकांचा सवाल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू लागले आहेत। माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। कोर्टानं त्यांच्या शिक्षेला अजून स्थगितीही दिलेली नाहीये। अशा परिस्थितीत माणिकराव कोकाटेंचाही राजीनामा व्हायला पाहिजे अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। आम्ही जे मागत आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत। जे फोटोज आले आहेत, ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर राजीनामा मागत आहोत। कोकाटेंचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत? तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे, कुठेही कन्व्हिक्शनवर स्टे नाहीये। आणि मग जो कायदा तुम्ही एका खासदारावर लावता, जो कायदा तुम्ही इकडच्या एका आमदारावर लावता, मी मुद्दामून नावं घेत नाही कारण परत त्याच्यात पक्षपात येईल, तोच कायदा त्यांना मंत्री म्हणून लागू झाला पाहिजे ना। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या घोषणेआधी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। यावेळी माणिकरावांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही त्यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण सरकारला करून दिली आहे। मी कधी जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही, आजही फक्त एक साधी मीटिंग घेतली आणि ती मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला। असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही। नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर लगेचच माणिकरावांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटत नाही। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अधिवेशनाच्या पुढच्या काळात आंदोलन होण्याची शक्यता आहे। सरकारकडून कोर्टाकडे बोट दाखवलं जात असलं तरी हा दावा विरोधकांना तितकासा मान्य नाहीये। अधिवेशन काळात माणिकराव सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।